सोलापूर महापालिका निवडणुकीमध्ये घवघवीत आणि ऐतिहासिक यश मिळवल्यानंतर भाजपकडून आता स्वीकृत सदस्य पदासाठी जोरदार फिल्डिंग लावल्याचे चित्र पाहायला मिळतं आहे। खरं तर स्वीकृत सदस्य जे आहेत 10 स्वीकृत सदस्य जे आहेत ते सोलापूर महापालिकेमध्ये जाणार आहेत। त्यापैकी 9 नगरसेवक जे आहेत जे स्वीकृत सदस्य म्हणून येतात ते भाजपच्या वाट्याला येतात। मात्र आपण जर पाहिलं तर 102 पैकी 87 नगरसेवक जे आहेत ते भाजपचे निवडून आलेले आहेत। मात्र हे 9 स्वीकृत नगरसेवक निवडून जाण्यासाठी किंवा सभागृहात आणण्यासाठी भाजपला 3 नगरसेवकांची संख्या जी आहे त्या ठिकाणी कमी पडते आणि त्यामुळेच आता भाजपने राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव निवडून आलेले उमेदवार वैभव हत्तुरे यांना आपल्यासोबत घेतल्याचं पाहायला मिळतं आणि वैभव हत्तुरे यांना आपल्या सत्तेमध्ये सहभागी करून घेत या ठिकाणी सोलापूर महापालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाने एक नवी खेळी केलेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे भाजपचे 10 पैकी 9 स्वीकृत नगरसेवक जे आहेत ते सभागृहामध्ये येतील। या पद्धतीची राजकीय खेळी जी आहे ती आता भाजपकडून करण्यात आली आहे। खरं तर आपण पाहिलं की MIMचे 8 नगरसेवक आहेत आणि स्वीकृत नगरसेवक निवडून येण्यासाठी त्यांना आणखी 2 सदस्यांची गरज आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे 2 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे 3 नगरसेवक आहेत। त्यामुळे एकंदरीत जर राजकीय गणित पाहिली तर या ठिकाणी भाजपला 3 नगरसेवकांची गरज आहे 9 स्वीकृत नगरसेवक सदस्य निवडून आणण्यासाठी। तर दुसरीकडे MIMला 2 नगरसेवकांची गरज आहे त्यांचा 1 स्वीकृत सदस्य सभागृहात पाठवण्यासाठी। त्यामुळे एकंदरीतच या राजकीय खेळीमध्ये भारतीय जनता पक्षाने आता एक नवीन खेळी करत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे एकमेव निवडून आलेले नगरसेवक वैभव हत्तुरे यांना आपल्या सत्तेमध्ये सहभागी करून घेतल्याचं पाहायला मिळतं आणि त्यामुळे एकंदरीतच भाजपच्या 9 जागा स्वीकृत सदस्य पदाच्या ज्या आहेत त्या आता सेफ झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्यामुळे एकंदरीतच शिवसेना शिंदे गट नक्की काय भूमिका घेत आहे, काँग्रेस MIMला पाठिंबा देत आहे का की तटस्थ राहत आहे हे पाहणं देखील आता महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे सोलापूर महापालिकेमध्ये 20 फेब्रुवारीला पहिली सर्वसाधारण सभा पार पडणार आहे आणि त्यामध्ये स्वीकृत नगरसेवक सदस्यपदी कोणाची वर्णी लागते याकडे देखील संपूर्ण सोलापूरचं लक्ष लागलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कॅमेरामॅन विनोद हुमनाबादकरसह सागर सुरवसे, TVNN मराठी, सोलापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।